संभाजी राजांना किल्ल्याच्या तटात शेजारून नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला आहे। गावातल्या वेशीवर संभाजी राजाला नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झाला आहे। तुम्हाला माहितीये संगमेश्वर ते धर्मवीरगड म्हणजे तत्कालीन काळातला बहादूरगड 350 किलोमीटरचं अंतर आहे। त्यावेळी चालत जायला 4 दिवस लागायचे। या औरंगजेबाच्या सरदार मुकरब खानानं 2.5 दिवसात हे 350 किलोमीटर अंतर चालत पार केले। कुत्रा मागे लागल्यासारखा पळत होता, कारण त्याला माहिती आहे मराठे आज ना उद्या त्याच्या राजाला सोडवायचा प्रयत्न। अच्छा विसरतोयस तू? तुझ्या भर दरबारात तुझी किल्लत उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत आम्ही। आणि देणारा तू कोण? अरे हे सगळं आमचंच आहे। ही जमीन, हे डोंगर, नदी नाले, झाडं झुडप सगळं आमचं आहे। तू कोण लागून गेला देणारा? मुळात तुला बादशाह समजतच नाही आम्ही। ही सल्तनत तुझी नाहीच, तुझं असं काहीच नाही। ही हिंद भूमी तुझी नाही, ती तर प्रभू रामचंद्रांच्या एकवचनानं परिपूर्ण झालेली आहे। भगवान श्री कृष्णाच्या मोरपिसानं रंगलेली आहे, गंगा माईच्या पाण्यानं पवित्र झाली आहे। इस्लाम कबूल कर लो, बदली नहीं जाती औरंगजेब। संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा। तुम्हारे साथ साथ तुम्हारा स्वराज भी खत्म हो जाएगा। काट दो इसकी जुबान। पर किया हर काम मुगल सल्तनत के तबाही और बर्बादी का कार्य, जिस्म की खून की हर एक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा। म्हणूनच तुम्ही न कचरता औरंगजेबाला काव्य ऐकवलं आणि प्रसंग आला तर अजून असंख्य वेळा उच्चारू। यावन रावण की सभा, शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब लड्यो तुम जंग। जो तुव तव तेज निहार के, तखत त्यजत औरंग। कविराज, एवढ्या कठीण प्रसंगातही तुमची प्रतिभा बहरते। पण कविराज, तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही कविराज। राजन, तुमचे बोलच आमच्या करता मोती पोळ्यांची रास आहे। ये काफिर पागल हो गया है। पागल? अरे तुझ्यात तरी कुठे शहाणपणा आहे? तो असता तर स्वतःची अशी बर्बादी करून घेतलीच नसतीस। संभाजी, संभाजी नाही, छत्रपती संभाजी राजे म्हणायचं। ये हिम्मत, यहाँ पर गिरफ्तार होने के बावजूद। गिरफ्तार तर तू झालायस औरंगजेब, आता या सह्याद्रीतून बाहेर पडून दाखव। हम जाएंगे जरूर, मगर तुम्हें मारने के बाद। अरे आम्हाला मारशील, सहज मारशील, पण तुला तुझी खंडलेली कबर दिसत नाहीये। आमचे मावळे तुला याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत। संभाजी, औरंगजेब! अल्लाह, मुकरब खान, शंभूराजांना कैद केले असताना छत्रपती शिवाजी महाराजांना केलेली एक विनवणी। महाराज, महाराज, उठा महाराज। अहो, तुमचा शंभूबाळ त्या लांडग्यांच्या कळपात अडकलाय हो महाराज। महाराज, घात गणोजी शिर्क्यानं केलेला नाही, घात तर नीतीनं केलाय। उठा ना राजे, सोडवा ना आमच्या धाकल्या धान्याला, नाहीतर तुम्ही तानाजी मारुसऱ्यांना सांगा, ते तुमच्या वचनबद्ध आहेत, स्वतःच्या प्राणाची आहुती देतील पण शंभूराजांना सोडवतील।
महाराज सांगा ना कोणाला तरी, नाहीतर असं करा, तुम्ही बाजी प्रभूंना निरोप धाडा, म्हणाव घोडखिंडीत जसं येवन कापलं तसंच आज कापा म्हणावं आणि आमच्या कवी कलास आणि महाराजांना त्या नरमाद्यांच्या तावडीतून सोडवून आणा. महाराज तुम्ही काहीच का बोलत नाहीत? आऊसाहेब तुम्ही तरी जा ना तुमच्या शंभू बाळाला सोडवायला, जसे तुमच्या शिवबाला सोडवायला गेल्या होत्या तशाच. तुमच्या समोर दूर धावणाऱ्या शंभू बाळाला तो गनिम ओढून नेतोय. आऊसाहेब तुमचं आणि महाराजांचं स्वप्न करायचंय पूर्ण. शंभू राजांना दिल्ली काबीज करायची, त्यांना शेवटचा वार करायचा आहे त्यांना. औरंगाच्या साम्राज्याला नुसतं नाबूद करून रयत सुखी करायची माझ्या राजाला. आऊसाहेब राणी येसुबाई आणि बाळराजे वाट पाहत असतील माझ्या राजाची. त्या लेकराला बापाची छत्रछाया हवी अजून. महाराज द्या ना मावळ्यांना आज्ञा. आई भवानीला सांगा मावळ्याच्या स्वप्नात जायला आणि म्हणावं गडाच्या पायथ्यावरून नेलं जातंय शंभू राजांना. गावकऱ्यांना सांगा म्हणावं गावाच्या येशीपासून शंभू राजांना ओढत नेलं जातंय. तो औरंग्या खूप कपटी आहे, खूप हाल करीन माझ्या शंभू राजाचे. माझा राजा अडकलाय वडतुळावरती संगमावर, फौज घेऊन जाकरी उडवायला असंख्य यमुनाची शिर. माझा राजा अडकलाय वडतुळ संगमावर. संभाजी राजांना किल्ल्याच्या तटात शेजारून नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला आहे. गावातल्या वेशीवर संभाजी राजाला नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झाला आहे. तुम्हाला माहितीये संगमेश्वर ते धर्मवीरगड म्हणजे तत्कालीन काळातला बहादूरगड 350 किलोमीटरचं अंतर आहे. त्यावेळी चालत जायला 4 दिवस लागायचे. या औरंगजेबाच्या सरदार मुकरब खानानं 2.5 दिवसात हे 350 किलोमीटर अंतर चालत पार केले. कुत्र माग लागल्यासारखा पळत होता, कारण त्याला माहिती आहे मराठे आज ना उद्या त्यांच्या राजाला सोडवायचा प्रयत्न